Okay. So up to the point, what we have discussed is that for the creation of a valid offer, what is required? Number one point which is required is that offer कशी असायला पाहिजे? Offer must be capable of creating the legal relationship. Number two, offer must be certain, definite, and not vague. Goud versus Goud is the case law we have discussed. Now, third point we are going to discuss, that is offer may be distinguished from. थोड़ा सा critical point है. Offer must be distinguished from mere declaration of intention, and offer must be distinguished from invitation to offer. Declaration of intention ही एक वेगळी concept आहे, invitation to offer एक वेगळी concept आहे, आणि offer एक वेगळी concept आहे. I will give you an example, and then you let me know की declaration of intention आणि offer वेगवेगळी गोष्ट आहे का. One father is there, एक फादर आहे समजा, आणि त्या फादरनी काय केलं माहितीये, आपल्या मुलीसाठी काय करत होते, तर ही वॉज इन सर्च ऑफ अ गुड हजबंड फॉर हिज डॉटर. तर त्यांनी पेपरमध्ये की नाही मुलीचं ते इन्फॉर्मेशन टाकतात ना, तर ते पेपरमध्ये त्यांनी काय केलेलं इन्फॉर्मेशन टाकलेली होती की वर पाहिजेवाली वगैरे जी काही इन्फॉर्मेशन असते ती पेपरमध्ये टाकलेली. आणि प्लस ना त्यांनी खाली की नाही एक नोट टाकलेली. नोट काय टाकलेली की शी इज माय ओनली लीगल हायर, and so after me she will be the person who is going to get this entire this all the property I have. माझी जी काही प्रॉपर्टी आहे ते माझ्या डेथ नंतर माझ्या मुलीलाच मिळणार आहे असं खाली त्यांनी काय केलेलं सांगा, डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन एक प्रकारे होतं हे, की माझ्या डेथ नंतर माझी जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी कोणाची असणार आहे, तर माझ्या मुलीची असणार असं डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन केलेलं. ओके. Now one boy named A was a good qualified engineer, actually, but still had a lust in the mind. त्याला लालच आलं आणि त्याला वाटलं की चला ह्या मुलीशी लग्न केलं तर आजच्या उद्या सगळी प्रॉपर्टी त्या मुलीची म्हणजे माझीच होणार आहे. सो ही केम इन कॉन्टॅक्ट दिस पर्टिक्युलर फादर, आणि मग अल्टिमेटली ह्या मुलाचं आणि ह्या माणसाच्या मुलीचं डॉटरचं काय झालं सांगा, तर लग्न झालं. आणि आता लग्नानंतर ना त्या फादरना ही दोघं पण असं वाटलं की ती प्रॉपर्टी सांभाळायला लायक नाहीये. तर एक प्रॉपर्टी बघून वेस्टच जायला लागलेला होता. ही वॉज नॉट डुईंग एनी वर्क और नॉट डुईंग एनिथिंग एल्स. आणि ही पण याचं जे काही सांगणं ते ऐकायचे, त्यामुळे ती दोघं पण ती प्रॉपर्टीची काय करतील, विल्हेवाट लावतील, बेस्ट घालवतील असं त्या फादरला वाटायला लागलं. म्हणून त्या फादरनी काय केलं माहितीये, आपली सगळी प्रॉपर्टी विल करून आपल्या एका नेफ्यूच्या नावावरती केली. एक चुलत पुतण्या होता, मानलेला मुलगा होता, व्हॉट एव्हर यू टेक इट आउट. तर त्यांनी काय केलं, आपली सगळी प्रॉपर्टी विल करून आपल्या नेफ्यूच्या नावावरती काय केली, तर करून टाकली. तर हा जो जावाई आहे, सन इन लॉ आहे, नाव यू वॉन्ट टू टेक ऍक्शन ऑन द फादर, की तुम्ही एक प्रकारे मला ऑफर पेपरमधनं ऑफर केलेली की बाबा ही सगळी प्रॉपर्टी मुलीला मिळणार आहे, त्या बेसिसवर तर मी तुमच्या मुलीशी लग्न केलेलं आणि आता तुम्ही ती प्रॉपर्टी तिला देत नाहीये, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करताय. तर लेट मी नो whether father will be liable to give that property to the daughter, or whether father will be liable for any kind of breach of contract. Hello ma'am. No, because father ने काय केलं सांगा, फक्त डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन आहे की माझी प्रॉपर्टी माझ्या मुलीची असेल. ते काय नाही सांगा, ऑफर केले का त्यांनी असं लिहिलेलं काय खाली सांगा की जो कोणी माझ्या मुलीशी लग्न करेल त्याला मी सगळी प्रॉपर्टी देईन वगैरे. तर ते तसं काय ऑफर नव्हती, ते फक्त इम्पॅक्ट असं लिहिलं असतं तर ते फादर डॉरी लॉ खाली रिस्पॉन्सिबल झाले असते. त्यामुळे ते फक्त डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन होतं, that was not considered as an offer. But the point, so mere declaration of intention by the person to do something gives no right of action to another. Such a declaration म्हणजे काय सांगा, offer will be made. त्यामध्ये काय नाही सांगा, तर ऑफर नाहीये. आता ह्याचं एक एक्झाम्पल जे मी तुम्हाला दिलं ते खाली आहेच. फादर रोड टू हिज सन इन लॉ that his daughter would have a share of what he left. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रॉपर्टीचं जे काही राहील त्यात कुणाचा सगळा हिस्सा असेल, मुलीचा. पण हे फक्त स्टेटमेंट ऑफ डिक्लेरेशन आहे, हे ऑफर नाहीये. इट इज मिअरली अ स्टेटमेंट ऑफ इंटेन्शन अँड नॉट द ऑफर. आता हे मात्र तुम्हाला माहिती नसेल काय, याचं उत्तर काय देतंय बघा तुम्ही. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर ऑप्शन सेल डज नॉट अमाउंट टू ऑफर, इट इज ऑल्सो डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन. एक एक्झाम्पल देते.
सपोज ना माझ्याकडे 200 जस्ट फर्स्ट ऑफ ऑल मेक क्लिअर की आत्ताचं कोरोनावाला सिच्युएशन नाही आहे, आपण एक 6 महिने मागे होतो किंवा 6 महिने पुढे होतो सगळी जरा जेव्हा हे काही नसेल. तर ना माझ्याकडे 300 चेअर्स आहेत काय, म्हणजे एक मॅरेज हॉल वगैरे होता, माझ्याकडे 300 चेअर्स आहेत. मला ते चेअर्स काय करायचे तर ऑप्शन ना विकायचं. ऑप्शन समजताय? ऑप्शन सेल येस येस काय आहे? आणि लिलाव करणे. ऑप्शन सेल म्हणजे काय तर लिलाव करून आपण वस्तू विकतोय तिथं. हा तर मी माझ्या सेलचं सॉरी चेअरचं काय करायचं, मला ऑप्शन त्या वस्तू विकायच्या. मग मी न्यूजपेपर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट इश्यू केलं काय की बाबा माझ्याकडे 300 चेअर्स आहेत, त्या 300 चेअर्स सेल करण्याचं ऑप्शन 15 डिसेंबरला होणार आहे वगैरे वगैरे. हा आणि दोज हू आर इंटरेस्टेड कम अँड मेक युअर ऑफर्स. हा तर ना आता ऍक्च्युली कसं असतं म्हणजे तुम्हाला ऑप्शन सेलला पुढची स्टेज काय असेल, समजा 15 डिसेंबरला तुम्ही क्लासचे 11 जण आला. हा आणि तुम्ही काय लावणार सांगा, बिड्स लावणार. बिड्स म्हणजे काय असतं माहिती, बोली. तुम्ही जे काय म्हणजे त्या चेअरला 300 रुपये पर चेअर, हा एक म्हणाल 315, एक म्हणाल 320 व्हॉट एव्हर. आणि मग ऍक्सेप्टन्स म्हणजे काय असतं सांगा तर हायेस्ट बिडरला म्हणजे जो सगळ्यात मोठी बोली लावतो त्याला काय दिली जातात तर त्या चेअर्स विकल्या जातात. ती तर ते असतं ऍक्सेप्टन्स. हा स्टेजेस लक्षात आल्या. मी पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट इश्यू करते काय की माझ्या चेअर्स मला ऑप्शन विकायचं, ज्यांना खरेदी करायचं ती या ऑप्शन ह्या दिवशी ठेवलेल्या. हा बिड लावणार तुम्ही, बोली लावणार, ऑप्शनच्या दिवशी तुम्ही येणार आणि मग जो हायेस्ट बिडर आहे त्याला माल काय केला जाणार, विकला जाणार. मग आता इथे काय झालं माहितीये, पुण्यावरून हा काय झालेलं तर त्या ऑप्शनसाठी हा काय झालेलं आहे तर हर्षदा आलेले हा आणि एवढा खर्च बिर्च करून त्या पुण्यावरून ऑप्शनसाठी आल्या आणि मी अचानक ऑप्शन कॅन्सल केला. त्या दिवशी ऑप्शन झालाच नाही, ऑप्शन कॅन्सल केला विदाउट एनी इंटिमेशन इन द न्यूजपेपर और विदाउट एनी इन्फॉर्मिंग टू हर्षदा ऑल द पीपल हु आर इंटरेस्टेड टू कम. कुणाला पण इन्फॉर्म न करता मी काय केलं सांग, इनफॅक्ट कुणाला इन्फॉर्म न करता मी काय केलं तर ते ऑप्शन रद्द केला. आता हर्षदाला माझ्यावरती ऍक्शन घ्यायची असं म्हणून की तुम्ही ऑप्शन सेलची ऍडव्हर्टाइजमेंट इश्यू केली म्हणजे तुम्ही ऑफर केली आणि मी ऑप्शनला आले म्हणजे मी ऍक्सेप्टन्स दिलं, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केलेला आहे आणि म्हणून तुम्ही मला माझ्या येण्या जाण्याचा खर्च आणि माझं झालेलं नुकसान भरून द्यायला लायबल आहे. म्हणून ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट साठी हर्षदा माझ्यावरती सूट फाईल करतात त्यांना झालेल्या खर्चासाठी. तर हर्षदा माझ्यावर सूट फाईल करू शकतात का? नाही फाईल करू शकणार का? रिझन काय सांगा तर लक्षात घ्या, ऑप्शन सेलची ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे फक्त डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन आहे. हा बऱ्याच जणांनी मला आतापर्यंत जेव्हा जेव्हा मी हा क्वेश्चन मागच्या क्लासेसमध्ये विचारलेला त्यांचं उत्तर होतं की हा, कारण इन जनरल कॉमन सेन्स माणसाला काय वाटेल सांगा, कारण मी पुण्यावर इचलकरंजीला आलोय, हा एवढा माझा खर्च झाला आणि ह्यातनं साधं कळवलं पण नाही की ऑप्शन कॅन्सल झालेला आहे तर मग हा लायबल आहे. पण ऑप्शन सेलच्या बाबतीत आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे हा की तो त्या दिवशी आहे की नाही एकदा व्हेरीफाय करून आपण घ्यायचा. त्याला काय माहित असणार ना, मला काय माहित असणार कोण कोण ऑप्शनला येणार आहे. इथे थोडीच कोण पत्र लिहून कळवत असते की ऑप्शनला मी येणार आहे म्हणून, तिथं कळवायला की येऊ नका म्हणून. हा किंवा कधी कधी पेपरमध्ये पण इश्यू करणं अवघड होते तिथं ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणून जरी ह्याला प्रॉपर फॉर्मली रद्द केलं नाही तरी हा कुठल्याही कॉम्पन्सेशनला लायबल नाही आहे. लक्षात घ्या हा, मी आय विल नॉट बी रिस्पॉन्सिबल कारण हे फक्त डिक्लेरेशन ऑफ काय सांगा तर इंटेन्शन आहे तिथं. हा ओके पुढे बघा आता तुम्ही डिपार्टमेंट. येस, कुणाला काय डाऊट आहे? मॅम ह्याचा टाईप जनरल ऑफर मध्ये येणार ना? कुठला? आता तुम्ही सांगितलेलं ते नाही नाही, जनरल ऑफर नाही आहे ही. जनरल ऑफर कसं म्हणता येईल ना, मुळात ती ऑफरच नाही ना. पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट इश्यू करणं ही मुळातच ऑफरच नाही आहे ना, ही फक्त डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन आहे. त्यामुळे त्याला जनरल ऑफर किंवा कुठल्याही प्रकारचे ऑफरच म्हणता येणार नाही कारण मुळातच ही ऑफर नाहीये, ते फक्त डिक्लेरेशन ऑफ काय सांगत तर इंटेन्शन आहे तिथे. सो दिस कॅन बी कन्सिडर्ड एज अ ऑफर. ओके, मी थोडस बोलते राहा, मला कळेल की तुम्हाला काय कसं कसं सिच्युएशन आहे, कळतंय नाही कळतंय.
किंवा ग्रुपमध्ये काहीतरी मला मेन्शन करत राहावा की बाबा आजचं सगळं कळलं, हा पॉईंट नाही कळला. जरी उद्याचा वेळ नसेल आपल्याला घालवायचा तरी मला ग्रुपमध्ये जरी मेन्शन करून ठेवला ना किंवा हा पॉईंट नाही कळला मला सांगा परत, तर मला फटाफट उद्या स्टार्ट करताना तिथून सुरुवात करता येईल. बट यू बी रिस्पॉन्सिव्ह, रोजच्या रोज तुम्ही रिस्पॉन्ड करत राहा म्हणजे मला कळत राहील की तुम्हाला कितपत कळतंय किंवा नाही कळतंय वगैरे. हा चलो, ऑफर इज अ डिफरंट फ्रॉम इन्व्हिटेशन टू ऑफर. हा यू ऑल हॅव वेंट इन टू द हॉटेल. बऱ्यापैकी तुम्ही सगळे रेस्टॉरंट मध्ये गेलेले आहात. तर आता हॉटेलमध्ये जे प्राइस टॅग लावून हा आपल्याला मेनू कार्ड दिलेला असतो की नाही, 3 स्टेप्स आहेत. हा एक स्टेप काय सांगा तर आपण सगळ्यात पहिल्यांदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर हातात काय घेणार सांगा तर ते मेनू कार्ड जे आहे ते मेनू कार्ड आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर हातात घेणार. लक्षात आलं. हा नंबर 2 काय असेल सांगा तर मेनू कार्ड बघितल्यानंतर आपण काय म्हणणार 2 कप ऑफ कॉफी समजा आपण फॉर एक्झाम्पल. हा आणि मग तो म्हणेल ओके आय विल गिव्ह आणि तो घेऊन येईल ती कॉफी जी काय आहे ती. आता मला सांगा मेनू कार्ड जे आहे की नाही विथ प्राइसेस मेन्शन ऑन दॅट पर्टिक्युलर मेनू कार्ड ती ऑफर आहे काय? नाही. ते मेनू कार्ड म्हणजे ऑफर नाहीये. हा मेनू कार्ड म्हणजे इन्व्हिटेशन टू ऑफर आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्याला ते इन्व्हाइट करतात की ह्या वस्तू आमच्याकडे आहेत आणि तुम्हाला ह्यातलं काय पाहिजे ते बघा. आता मी तुम्हाला सोपं आणखीन पुढचं एक्झाम्पल सांगते. कारण ते मेनू कार्ड तुम्ही बघितला. हा त्या मेनू कार्ड वरती लिहिलेलं होतं की बाबा व्हॉट एव्हर प्रोडक्ट ही हा तर त्यातला एक प्रोडक्ट म्हणजे फूड आयटम होता पिझ्झा. हा आणि त्याच्यावरती प्राइस पण टाकलेली होती 50 रुपीज. हा मग आता ना तुम्ही ऑर्डर केला म्हणजे तुम्ही ऑफर केला. हा काय ऑफर केला की 2 पिझ्झा त्याच्यावरती प्राइस टाकलेली होती 50 रुपीज. हा माझा प्रॉब्लेम काय माहिती त्याच्याकडचा पिझ्झा संपलेला आहे. तर काय तो ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टला लायबल आहे. तुम्ही त्या मेनू कार्ड मध्ये बघितला. हा मग मेनू कार्ड मध्ये जे लिहिलेलं ते म्हणजे फक्त काय सांगा इन्व्हिटेशन टू ऑफर आहे. मग तुम्ही काय करता ऑफर करता 2 पिझ्झा म्हणजे काय झालं सांगा ऑफर झाली. हा आणि जर तो म्हटलं असता की हा पिझ्झा आहे आणि दिला नसता तर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं असतं. पण त्यानं तुम्हाला आधीच सांगितलं पिझ्झा नाहीये तर मग तो पिझ्झा द्यायला तुम्हाला लायबल आहे काय? मेनू कार्ड मध्ये लिहिलंय म्हणून त्यानं कंपल्सरी तुम्हाला पिझ्झा द्यायलाच पाहिजे काय? का मेनू कार्ड मध्ये नाही. हा कंपल्शन त्याला नाही आहे. कारण का सांगा स्टेजेस समजून घ्या ही इन्व्हिटेशन टू ऑफर आहे मेनू कार्ड म्हणजे फक्त. तसं सेम डिपार्टमेंटल स्टोअरचं आहे. डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये प्राइस टॅग लावून गुड्स लावलेले आहेत समजा से फॉर एक्झाम्पल बिग बाजार डी मार्ट मध्ये वगैरे. हा तर ते इन्व्हिटेशन टू ऑफर आहे की या आणि आमची वस्तू घ्या. तुम्ही डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये जाता ती वस्तू उचलता म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक टॉप तुम्ही घेतला तो टॉप उचलला म्हणजे तुम्ही ऑफर केली आणि तुम्ही कॅश काउंटरला गेला आणि कॅश काउंटर वरती तुमच्याकडनं त्याने कॅश रिसीव्ह केली म्हणजे ते एक्सेप्टन्स आहे. त्यामुळे ऑफर हा इज अ डिफरंट थिंग अँड इन्व्हिटेशन टू ऑफर इज अ काय तर डिफरंट थिंग कन्सिडर केली जाते तिथं. हा बघा डिस्प्ले ऑफ द गुड्स बाय अ शॉपकीपर in his window with the price marked on them is not an offer. It is merely काय सांगा invitation to the public to make the offer to buy the goods at a marked price. ही फक्त लोकांना इन्व्हिटेशन आहे की या आणि तुम्ही हे गुड्स काय करा तर खरेदी करा. हा पॉइंट तुमच्या लक्षात आला काय बघा सगळ्यांना. ऑफर वेगळं आणि इन्व्हिटेशन टू ऑफर वेगळी. ऑफर वेगळं आणि डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन वेगळं. सगळ्यांना लक्षात आला? ओके. हा नाव तुम्हाला मगाशी सांगितलेलं ऑफर मस्ट बी कम्युनिकेटेड. हा ऑफर कंपल्सरी काय व्हायला पाहिजे सांगा कम्युनिकेट. स्वप्न पडणार नाही ना समोरच्या माणसाला की तुम्हाला हे विकायचं आहे किंवा तुम्हाला हे घ्यायचं आहे. तुम्ही त्याला सांगायला पाहिजे. तुम्हाला आठवतं ते एक्झाम्पल आपण बघितलेलं बाय द एंड ऑफ दिस इयर आय एम थिंकिंग टू गेट मॅरिड. अरे पण त्या मुलीला कसं कळणार की यू आर आस्किंग हिम विल यू मॅरी. हा त्यामुळे ऑफर तुम्ही प्रॉपर त्या समोरच्या व्यक्तीला कम्युनिकेट करायला पाहिजे टू बिकम अ व्हॅलिड ऑफर. ओके. अन ऑफर कॅन बी इफेक्टिव्ह ओनली व्हेन इट इज कम्युनिकेटेड टू द पर्सन टू whom it is made unless an offer is communicated. जोपर्यंत ती ऑफर कम्युनिकेट होत नाही ना त्याचं एक्सेप्टन्स येऊ शकत नाही. there is no acceptance and no contract. जोपर्यंत ऑफर कम्युनिकेट होत नाही तोपर्यंत त्या ऑफरचं काय होऊ शकत नाही सांगा एक्सेप्टन्स होऊ शकत नाही आणि तिथं कॉन्ट्रॅक्ट पण क्रिएट होऊ शकत नाही. हा अन एक्सेप्टन्स ऑफ ऑफर बघा हा रूल समजून घ्या
कारण हा रूल समजला की तुम्हाला पुढची केस लॉ समजणार आहे आणि ही केस लॉ परत मस्ट राईट केस आहे आपली चौथी केस हा जी तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायची आहे. अन एक्सेप्टन्स ऑफ ऑफर ऑफर माहिती नसताना दिलेलं एक्सेप्टन्स व्हॅलिड एक्सेप्टन्स नाही आहे आणि तिथे कुठलाही कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होणार नाही. अन एक्सेप्टन्स ऑफ ऑफर इन इग्नोरन्स ऑफ ऑफर कॅनॉट बी ट्रीटेड एज एक्सेप्टन्स. हा एक्सेप्टन्स तुम्हाला ऑफरच माहित नाही एक्सेप्टन्स दिलेला आहे तर ते एक्सेप्टन्स व्हॅलिड एक्सेप्टन्स नाही आहे आणि यातून कुठलीही लिगल रिलेशनशिप क्रिएट होणार नाही अँड डज नॉट क्रिएट एनी हा राईट ऑन द एक्सेप्टर. एक्सेप्टरला यातून कुठल्याही प्रकारचे राईट्स मिळणार नाहीये. लक्षात आलं तुम्हाला एक्सेप्टरला यातून काय मिळणार नाही सांगा तर कुठल्याही प्रकारचे राईट्स मिळणार नाही आहेत तिथं. एक मिनिट